गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण हेतूचे वेगवेगळ्या व्याख्या बघितल्या होत्या. हेतूची कन्सेप्ट बघितली होती की हेतू म्हणजे काय. वेगवेगळ्या व्याख्या बघून त्याच्यातनं हेतूचा अर्थ नेमका काय अभिप्रेत आहे हे आपलं बघून झालं होतं. त्याचे पर्याय आपण बघितले होते. प्रत्येक पर्यायाचं अर्थ कुठल्या अर्थाने तो पर्यायी शब्द आलेला आहे ते पण बघून झालं होतं. आता त्याच्यानंतर मेन आपलं सुरू होतं की जे हेतूंचे वर्गीकरण केलेले आहेत. ग्रंथोक्त वेगवेगळ्या प्रकारचे वर्गीकरण आपल्याला आढळतात ग्रंथांमध्ये. त्यातलं पहिलं आपण बघितलं होतं सन्निकृष्ट, विप्रकृष्ट, व्यभिचारी आणि प्राधानिक असे 4 हेतू पहिल्या वर्गीकरणात बघितले होते. ते चतुर्विध हेतू प्रकार आपण हे बघून झाले होते. आता पुढचं जे वर्गीकरण आहे ते आपण बघायचं आहे. तर त्याच्यातलं आता सुरुवातीला बघायचं आहे त्रिविध वर्गीकरण. म्हणजे 3 प्रकार ह्या वर्गीकरणामध्ये काय की 3 प्रकारे हेतूंचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यातला पहिला प्रकार आहे असात्मेंद्रियार्थ संयोग, दुसरा प्रज्ञापराध आणि तिसरा परिणाम. श्लोक असा आहे त्रिविधो वा असात्मेंद्रियार्थ संयोग प्रज्ञापराध परिणाम भेदात तत्र. माधव निदान 1/5 याच्या टीकेमध्ये दिलेला आहे आणि चरकांनी पण तेच सिमिलर सांगितलेले आहे. चरक निदान स्थान 1/3 मध्ये सांगितलेला आहे. त्रिविधम असात्मेंद्रियार्थ संयोगाः प्रज्ञापराधाः परिणाम. म्हणजे एकूण या त्रिविध वर्गीकरणात 3 प्रकार येतात हेतूंचे. पहिला आहे असात्मेंद्रियार्थ संयोग, दुसरा आहे प्रज्ञापराध आणि तिसरा आहे परिणाम. त्याचे आपण आता प्रत्येकाचे डिटेल्स बघणार आहोत. त्यातला पहिला हेतू प्रकार आहे असात्मेंद्रियार्थ संयोग. रेफरन्स आहे माधव निदान 1/5 टीका. असात्मेंद्रियार्थ संयोगो अयोगो अतियोगो मिथ्यायोग युक्तः रूपरसादयः. म्हणजे काय की असात्मेंद्रियार्थ संयोग हा 3 प्रकारचा असतो. अयोग, अतियोग, मिथ्यायोग अशा 3 प्रकारचा असात्मेंद्रियार्थ संयोग असतो. आणि त्यात इंद्रिय कुठले घेतलेले आहेत तर म्हणजे रूपरसादी जे इंद्रियार्थ आहे त्यांचं ग्रहण ज्या इंद्रियांनी होणार आहे त्यांच्यामध्ये आपल्याला हे अयोग, अतियोग आणि मिथ्यायोग हे अशा प्रकारचा असात्मेंद्रियार्थ संयोग आपल्याला आढळून येतो. आता असात्मेंद्रियार्थ संयोग म्हणजे काय? असात्म्य म्हणजे काय की आत्म्यास जो अप्रिय आहे किंवा आपल्याला जो त्रास देणार आहे, म्हणजे आपल्यासाठी जो अहितकर आहे असा इंद्रिय म्हणजे कुठलं? श्रवणेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, नेत्र, जिव्हा, घ्राणेंद्रिय ही सगळी इंद्रिय आणि त्यांच्या इंद्रियार्थांशी जो संयोग होतो तो अहितकर जर संयोग झाला तर त्याला आपण असात्मेंद्रियार्थ संयोग असं म्हणणार. म्हणजे जसं श्रवणेंद्रिय घेतलं तर श्रवणेंद्रिया थ्रू आपल्याला कशाची जाणीव होती तर शब्दांची, म्हणजे आपण ऐकतो म्हणून आपल्याला काय शब्दांची जाणीव होते. म्हणजे काय की श्रवणेंद्रियाचा इंद्रियार्थ काय आहे? शब्द. तसं स्पर्शनेंद्रियाचा स्पर्श, नेत्राचा रूप, जिव्हेचा रस, घ्राणेंद्रियाचा गंध. तर हे जे इंद्रिय आहेत आणि हे इंद्रियार्थ ह्यांचा जर योग्य प्रकारे संयोग झाला किंवा ह्यांचा संयोग जो होतोय तो संयोग झाल्यामुळं आपल्याला त्या इंद्रियार्थांची जाणीव होते. म्हणजे आता श्रवणेंद्रिय आहे त्याचा आणि शब्दाचा जो इंद्रियार्थ आहे श्रवणेंद्रियाचा शब्द यांचा संयोग झाला की आपल्याला ऐकू येते, म्हणजे आपल्याला ठराविक शब्दांची जाणीव होते. तर हा जो संयोग आहे हा जर अहित प्रकारे झाला तर त्याला आपण काय म्हणणार? असात्मेंद्रियार्थ संयोग. आणि त्याचे पण 3 टाईप्स सांगितलेले आहेत असात्मेंद्रियार्थ संयोगाचे. तर कुठले आहेत ते 3 टाईप्स? अतियोग, अयोग आणि मिथ्यायोग. म्हणजे प्रत्येक इंद्रियानुसार प्रत्येक इंद्रियाचा अतियोग असणार आहे, अयोग असणार आहे आणि मिथ्यायोग असणार आहे. तर ह्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत प्रत्येक इंद्रियानुसार, ते आपण बघूया आता. त्यातलं पहिलं आहे चक्षुरेंद्रिय.
त्याचा असात्पेंद्रियार्थ संयोग. रेफरन्स आहे चरक सूत्रस्थान 11/37. श्लोक असा आहे, तत्र अतिप्रभावताम दृश्यानाम अतिमात्रम दर्शनम अतियोगः सर्वशो अदर्शनम अयोगः अतिशिष्ट अतिविप्रकृष्ट रौद्र भैरव अद्भुत द्विष्ट विभत्स विकृत वित्रासन आदी रूपदर्शनम मिथ्यायोगः. हे त्याची काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत चक्षुरेंद्रियाचा जो असात्मेंद्रियार्थ संयोग आहे त्याचा. तर त्याच्यामध्ये जो पहिला टाईप आहे अतियोग, चक्षुरेंद्रियाचा अतियोग कधी होणार, तर तीव्र सूर्यकिरण किंवा अग्नी ह्यांचं जर म्हणजे अशा ज्या वस्तू आहेत त्यांच्याकडे जर आपण जास्त वेळ बघितलं तर तो चक्षुरेंद्रियाचा अतियोग होणार आहे. अतिप्रभावता म्हणजे प्रभावता म्हणजे काय की जे अतितेजित वस्तू आहेत किंवा सूर्य आहे, सूर्याकडे आपण एकटं जास्त वेळ बघत राहिलो. आत्ता सध्याच्या काळामध्ये आपण टी व्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा जो डिस्प्ले आहे, जास्त ब्राईटनेस असणारे जे डिस्प्लेज आहेत त्याच्याकडे जास्त वेळ बघणे तर हा सुद्धा चक्षुरेंद्रियाचा अतियोग होऊ शकतो. त्याच्यात भास्वता म्हणजे तेजस्वी वस्तूंकडे बघणे हा सुद्धा चक्षुरेंद्रियाचा अतियोग होतो. त्यानंतर पुढचा टाईप आहे अतियोग, आता आपण बघितला. त्यानंतर चक्षुरेंद्रियाचा अयोग म्हणजे वरती जे आपण सांगितलेलं आहे की जे एक्स्ट्रा ब्राईट ज्या वस्तू आहेत त्यांच्याकडं कधीच न बघणे, त्याला आपण अयोग म्हणू शकतो, किंवा काहीच न बघणे ह्याला सुद्धा चक्षुरेंद्रियाचा अयोग म्हणू शकतो. अजून एक ॲडिशनल सांगितलं गेलेलं आहे की अतिसूक्ष्म ज्या गोष्टी आहेत, जे अगदी एखादं पुस्तक असेल आणि खूप बारीक अक्षरात त्याच्यामध्ये त्याचं फॉन्ट असेल, तर अशा स्वरूपातलं जे रीडिंग आहे ते जास्त प्रमाणात केलं तर तो सुद्धा चक्षुरेंद्रियाचा अयोग होणार आहे. तर अशा प्रकारे हा चक्षुरेंद्रियाचा अयोग आहे. त्यानंतर मिथ्यायोग, अतियोग झाला, अयोग झाला. आता मिथ्यायोग जे अतियोगात बसत नाही आणि अयोगात पण बसत नाही अशा गोष्टी मिथ्यायोगामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे की अतिश्लिष्ट, वरती श्लोकात दिलेलं आहे बघा, अतिश्लिष्ट अतिविप्रकृष्ट म्हणजे काय. अतिश्लिष्ट म्हणजे काय, अतिश्लिष्ट म्हणजे डोळ्यांपासून अगदी जवळ घ्यायचं एखादं पुस्तक किंवा एखादं सेंटेन्स आणि ते वाचायचा प्रयत्न करायचा किंवा सारखं अशा गोष्टी करणे, तर हा सुद्धा मिथ्यायोग आहे. किंवा खूप लांबच्या गोष्टी आहेत त्या आपण जास्त वेळ बघणे किंवा सातत्याने बघणे, त्याला अतिविप्रकृष्ट. विप्रकृष्ट म्हणजे लांब, श्लिष्ट म्हणजे जवळ. त्यानंतर रौद्र, पुढचा शब्द आहे रौद्र. म्हणजे रौद्र म्हणजे काय की जे भयकारक अद्भुत वस्तू आहेत, म्हणजे ज्याच्यातनं भीती उत्पन्न होते आणि ज्या आश्चर्यकारक वस्तू आहेत अशा वस्तूंना रौद्र म्हटलेलं आहे. तर अशा रौद्र वस्तू बघणे हा पण चक्षुरेंद्रियाचा मिथ्यायोग झाला. त्यानंतर त्यांनी पुढं सांगितलेलं भैरव वस्तू म्हणजे काय की ज्या अद्भुत नाही आहेत, म्हणजे अद्भुत म्हणजे काय आश्चर्यकारक अशा वस्तू नाही आहेत पण भयकारक आहेत, अशा आकृती विशेष किंवा वस्तू किंवा एखादा प्राणी असेल. इथं उदाहरणार्थ आपण घेऊया वाघ किंवा साप. म्हणजे हे जर तुम्ही कुठे गेला बाहेर आणि तुम्हाला समोर वाघ दिसला तर ते बघणे हा सुद्धा चक्षुरेंद्रियाचा मिथ्यायोग होणार आहे. त्यानंतर आश्चर्यकारक म्हणजे अद्भुत गोष्टी बघणे हा सुद्धा मिथ्यायोग आहे चक्षुरेंद्रियाचा. द्वेषकारक आकृती म्हणजे तुम्हाला एखाद्याची चीड येते आणि ती व्यक्ती सारखी तुम्हाला सातत्याने तुम्हाला बघायला लागते, तर ते सुद्धा चक्षुरेंद्रियाचा मिथ्यायोग आहे. एखादी घाणेरडी आकृती, बिभत्स म्हणजे काय घाणेरडी किंवा जी बघितल्यानंतर तुम्हाला मनामध्ये अस्वस्थता निर्माण होईल अशी आकृती,
तर त्याला बिभत्स म्हटलेलं आहे. तर बिभत्स आकृतींचं दर्शन किंवा विकृत आकृतींचं दर्शन म्हणजे काय की ज्याला म्हणजे ॲबनॉर्मॅलिटी आहे, विकृत अंग आहे, विकृत अंगाने युक्त अशी एखादी व्यक्ती आहे किंवा एखादा प्राणी आहे, तर ते बघितलं तर तो सुद्धा चक्षुरेंद्रियाचा मिथ्यायोग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या पिक्चरमध्ये विलनिश एखादं कॅरेक्टर असतं आणि त्याचं काहीतरी विकृत अंग त्याला दाखवलेलं असतं, त्याची स्ट्रक्चर विकृती असते, तर ते बघणेसुद्धा हा चक्षुरेंद्रियाचा मिथ्यायोगामध्ये येणार आहे. त्यानंतर वित्रासन म्हणजे काय, विशेषत्वाने भयकारक आहे अशा आकृती आहेत, त्यांचं दर्शन म्हणजे चक्षुरेंद्रियाचा मिथ्यायोग असं हे चरक सूत्रस्थानामध्ये सांगितलेलं आहे. आणि ॲडिशनल काही आलेले आहेत ते पण आपण बघूया. वाग्भट सूत्रस्थान 12/36-38 या श्लोकामध्ये एक ॲडिशनल चक्षुरेंद्रियाचा मिथ्यायोग आलेला आहे, तो विप्रिय म्हणजे जे तुम्हाला आवडत नाही अशा वस्तूंचं दर्शन. किंवा चरक शारीरस्थान 1/122 आलेलं आहे तामसानाम म्हणजे अंधारमय वस्तूंचे दर्शन. म्हणजे अंधारमय वस्तूंचे दर्शनपेक्षा सातत्याने तुम्ही जिथे कमी प्रकाश आहे अशा ठिकाणी राहणे. म्हणजे जसं रात्री विदाऊट लाईट न म्हणजे कुठलाही टॉर्च किंवा काही न घेता अंधारात फिरणे आणि सातत्याने फिरणे, तर हे काय होणार आहे, चक्षुरेंद्रियाचा मिथ्यायोग. कारण तुम्हाला अंधारात काही दिसणार नाही तरीसुद्धा म्हणजे अल्प प्रकाशात तुम्ही वस्तू बघायचा प्रयत्न करणार आहे. तर त्याला कशामध्ये इन्क्लूड केलेला आहे, तामसानामध्ये. तर हा सुद्धा चक्षुरेंद्रियाचा मिथ्यायोग आहे. तर अशा प्रकारे अयोग, अतियोग आणि मिथ्यायोग चक्षुरेंद्रियाचे आपण बघितलेले आहेत. आता आपण श्रवणेंद्रियाचे अतियोग, अयोग आणि मिथ्यायोग बघायचे आहेत. रेफरन्स आहे चरक सूत्रस्थान 11/37 श्लोक आहे. तथा अतिमात्र स्तनितपट उत्कृष्टादीनां शब्दानाम अतिमात्रम श्रवणम अतियोगः सर्वशो अश्रवणम अयोगः. आणि परुष इष्ट विनाश उपघात प्रघर्षणम भीषण आदी शब्द श्रवणम मिथ्यायोग अशा प्रकारे श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये अतिमात्र अतियोग म्हणजे काय की अतिमात्रेत स्तनित म्हणजे ढगांचा गडगडाट, पट म्हणजे ढोल म्हणजे जे ढोल वाजवतात तर त्याचा जो आवाज आहे तो अतिमात्रेमध्ये ऐकणे. किंवा उत्कृष्ट म्हणजे काय, अतिगर्विष्ठ शब्द सातत्याने तुम्ही कायम म्हणजे अतिगर्विष्ठ शब्द तुमच्याकडनं निघू देत किंवा आजूबाजूच्या तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये असणारी लोक बोलू देत, पण त्यांचं श्रवण करणे त्या शब्दांचं सातत्याने, हे सुद्धा श्रवणेंद्रियाचा अतियोग आहे. किंवा अत्यंत उग्र शब्द म्हणजे हा चरकाने एक्स्ट्रा सांगितलेला आहे शारीरस्थानेमध्ये 1/118 हा त्याचा रेफरन्स आहे. तर अत्यंत उग्र शब्द म्हणजे खूप असे रूढ जे सेंटेन्सेस आहेत किंवा वर्ड्स आहेत ते सातत्याने ऐकणे, तर हा सुद्धा श्रवणेंद्रियाचा अतियोग झाला. त्यानंतर अयोग, तर कुठला शब्द ऐकायचा नाही किंवा जे वरती सांगितलेले शब्द आहेत ते कधीच ऐकलेले नाही आहेत, म्हणजे कायम कमी आवाजातच जे शब्द आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तो सुद्धा अयोग हा अयोग असं आपण कन्सिडर करणार श्रवणेंद्रियाचा. त्यानंतर मिथ्यायोग म्हणजे काय, मिथ्यायोग म्हणजे कठोर शब्द जे तुम्हाला आवडणार नाही आहेत असे शब्द, रूढ शब्द किंवा जवळच्या व्यक्तीच्या विनाशाची बातमी म्हणजे विनाश म्हणजे कोणतरी जवळचं नातेवाईक एक्सपायर झाला ही बातमी आपल्या कानावर पडणे, किंवा कुणाचा ॲक्सिडेंट झाला ही बातमी आपल्या कानावर पडणे, किंवा आपल्या विरोधात तिरस्कार, अपमान किंवा असे शब्द आपण ऐकणे किंवा आपण बोलणे आणि ते ऐकणे, तर हे सगळे मिथ्यायोगामध्ये येणार आहेत. भयंकर किंवा भयकारक शब्द, कुठेतरी बॉम्बस्फोट झाला, कुठेतरी अतिरेकी हल्ला झाला, तर असे हे जे भयकारक शब्द आहेत अशा शब्दांचं श्रवण करणे हे मिथ्यायोगात येणार आहे.
अशा प्रकारे आपण श्रवणेंद्रियाचे अतियोग, अयोग आणि मिथ्यायोग बघून झालेले आहेत. आता आपण पुढचं इंद्रिय बघूया, घ्राणेंद्रिय. घ्राणेंद्रियामध्ये रेफरन्स आहे चरक सूत्रस्थान 11/37. श्लोक असा आहे, तथा अतितीक्ष्ण उग्र अभिषंदीनां गंधानाम अतिमात्रम घ्राणम अतियोगः सर्वशो अघ्राणम अयोगः पूती द्विष्ट मेध्य अमेध्य क्लिन्न विषपवन कुणपगंधादी घ्राणम मिथ्यायोगः. हे अतियोग काय आहे, अयोग काय आहे आणि मिथ्यायोग काय आहे, हे ह्याचं एक्सप्लेनेशन श्लोकामध्ये आलेलं आहे. तर अतियोगामध्ये काय येणार आहे, अतितीक्ष्ण आणि उग्र. म्हणजे काय, जसं वचा आहे, म्हणजे ह्याचा वास घेतला की उलटीसारखं होतं, तर ते तीक्ष्ण. किंवा तुम्ही मिरची आहे, मिरचीचा वास घेतला तर तो जास्त उग्र आहे, तीक्ष्ण आहे. तर अशा प्रकारचे जे स्मेल आहेत, जे स्ट्रॉंग स्मेल आहेत, अगदी एखादा सेंट असेल, खूप त्याचा स्ट्रॉंग वास असेल, तर त्याचं सातत्यानं त्याचा वास घेणे हा अतियोगामध्ये येणार आहे घ्राणेंद्रियाच्या. किंवा अभिषंदी गंध, हे सगळे अतियोग झाले. आता अयोग बघूया की कुठल्याच प्रकारचा वास न घेणे, किंवा जे वर आता अतियोगामध्ये आपण जे गंध बघितलेले आहेत, अतितीक्ष्ण, उग्र आणि अभिषंदी, तर त्याचा वास न घेणे कधीच. तर हे होते घ्राणेंद्रियाचा अयोग. आणि मिथ्यायोगामध्ये दुर्गंधित, म्हणजे जे घाणेरडा वास आहे, ज्याच्यामुळे उलटी होईल, अशा वासाला काय म्हटलेलं आहे, पूती. तर तो वास घेणे, किंवा जो वास तुम्हाला आवडत नाही, म्हणजे एखाद्याचं सेंटचा कुठला तरी वास आहे आणि तो आपल्याला आवडत नाही आणि तोच आपल्याला घ्यायला लागतो सारखं सारखं, तर तो द्विष्ट झाला. म्हणजे त्याचा आपल्याला द्वेष आहे पण तरीसुद्धा आपण तो वास घेतो, तर हा सुद्धा मिथ्यायोग झाला. अपवित्र किंवा सडका कुजलेला ज्या गोष्टींचा वास येतो त्याला क्लीन म्हटलेला आहे, तर त्या प्रकारचा वास. किंवा विषयुक्त हवा, म्हणजे विषपवन. म्हणजे काय की एखादं, जसं आता आपण बघतो, म्हणजे पेपरमध्ये वगैरे येतं कधी की अमुक गॅस लीक झाला आणि त्याचा वास घेतल्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास झाला. तर त्या प्रकारचं जे विषयुक्त हवा आहे, एखादा विषारी घटक त्या हवेमध्ये मिक्स झालेला आहे, तर अशा हवेचा वास घेणे हा घ्राणेंद्रियाचा मिथ्यायोग होणार आहे. किंवा जे आता एखादं शरीर मृत झालेलं आहे, एखादा जनावर मृत झालेला आहे, माणूस मृत झालेला आहे, आणि ते जेव्हा कुजतं त्यानंतर जेव्हा जसा वास येतो त्याला काय म्हटलेलं आहे, कुणपगंध वास, कुणपगंधीय वास. तर त्या प्रकारचा वास घेणे हे सुद्धा घ्राणेंद्रियाचा मिथ्यायोग आहे. तर अशा प्रकारे आपण घ्राणेंद्रियाचा अतियोग, अयोग आणि मिथ्यायोग बघितलेला आहे. आता पुढचं आहे रसनेंद्रिय. आता रसनेंद्रियाचा असात्मेंद्रियार्थ संयोग बघणार आहे आपण. रेफरन्स आहे चरक सूत्रस्थान 11/37. श्लोक आहे, तथा रसानाम अत्यादानम अतियोगः सर्वशो अनादानम अयोगः मिथ्यायोगो वर्जेषु आहारविधिविशेषायतनेषु उपदेश्यते. असा श्लोक आहे. त्याच्यामध्ये अतियोग म्हणजे काय की जे तुम्हाला आवडतं पदार्थ आहे, जी आवडती टेस्ट आहे, एखाद्याला गोड आवडतं, एखाद्याला आंबट आवडतं, एखाद्याला तिखट आवडतं, तर त्या रसाचं अतिप्रमाणात सेवन करणे, किंवा तो रस ज्या द्रव्यांमध्ये आहे त्यांचं अति सेवन करणे, हा झाला रसनेंद्रियाचा अतियोग. त्यानंतर अयोग म्हणजे काय की कुठलाच रसाचा आस्वाद न घेणे, किंवा कमी प्रमाणात रस असलेल्या द्रव्यांचा सेवन करणे, ह्याला अयोग म्हणणार आपण. आणि मिथ्यायोग म्हणजे काय की आहार विधिविशेषायतनामध्ये जे सांगितलेले आहेत, प्रकृती आदी नियम जे सांगितलेले आहेत, त्याच्यातलं राशी वगळता इतर जे आयतनं आहेत ते जसे आहार सेवन करायला सांगितलेलं आहे त्या प्रकारे आहारद्रव्यांचं सेवन न करणे, किंवा त्याच्या विपरीत प्रकारे आहारद्रव्यांचं सेवन करणे, हा झाला रसनेंद्रियाचा मिथ्यायोग. तर अशा प्रकारे रसनेंद्रिय बघून झालं आपलं. आता आहे स्पर्शनेंद्रिय. स्पर्शनेंद्रियाच्या
असात्मेंद्रियार्थ संयोगामध्ये रेफरन्स आहे चरक सूत्रस्थान 11/37. तथा अतिशीतोष्णानां स्पृश्यानां स्नान अभ्यंग उत्सादनादीनां च अत्युपसेवनम् अतियोगः सर्वशो अनुपसेवनम् अयोगः स्नानादीनां शीतोष्णादीनां च स्पृश्यानाम् अनानुपूर्वः उपसेवनं विषम स्थानम अभिघातात शुचिर्भूत संस्पर्शादया च इति मिथ्यायोगः. म्हणजे अतियोगामध्ये काय काय सांगितलेलं आहे? अति शीत उष्ण, स्पृश्यानाम स्नान अभ्यंग उत्सादीन, म्हणजे काय की अतिशीत म्हणजे अतिथंड अतिगरम पाण्याने किंवा द्रव्याने, म्हणजे आता स्नान असेल इथं स्नान अभ्यंग आणि उद्वर्तन असे तिन्ही कर्म सांगितलेले आहेत. तर स्नान असेल तर आपण अतिशीत आणि अतिउष्ण जल घेणार, अभ्यंग असेल तर तिथं तेल येणार, अति गरम तेल किंवा अति थंड तेल, आणि उद्वर्तन म्हणजे आपण उद्वर्तनाला जे उटणं वापरतो त्याच्यात जर तेल मिक्स केलं आणि त्याचं उटणं म्हणून आपण वापरलं तर ते जास्त गरम असेल किंवा जास्त थंड असेल. तर अशा प्रकारे ह्या जलाने, पाण्याने किंवा त्या द्रव्यांनी स्नान अभ्यंगाने उद्वर्तन करणे सातत्याने किंवा अतिप्रमाणात. तर हा झाला स्पर्शनेंद्रियाचा अतियोग. त्यानंतर अयोग म्हणजे काय? कधीच म्हणजे स्नान कमी करणे किंवा अभ्यंग न करणे, कधीच उद्वर्तन न करणे. तर हे झालं वरील सर्वांचं, म्हणजे हा झाला स्पर्शनेंद्रियाचा अयोग झाला, बरोबर. मिथ्यायोगामध्ये काय येणार की ते शीत उष्ण त्याचं जे क्रमपूर्वक सेवन सांगितलेलं आहे ते न करणे, एकदम थंड नंतर एकदम गरम पाण्याचा शरीरावर प्रयोग करणे, किंवा एखादं आपण आपलं ज्या गादीवर आपण झोपतो ती गादी जर वर खाली असेल तर ते काय झालं विषम आसन, किंवा बसताना आपण वेडवाकडं बसलो, झोपताना वेडवाकडं झोपलो, तर ह्या आसनांमुळे जे आपल्याला त्रास होणार आहे म्हणजे तो काय एका प्रकारचा सकष्ट स्पर्श होणार आहे, तर तो सुद्धा स्पर्शनेंद्रियाच्या मिथ्यायोगामध्ये घेतलेला आहे. अभिघात म्हणजे आघात होणे, हा सुद्धा मिथ्यायोग आहे स्पर्शनेंद्रियाचा. आणि अपवित्र पदार्थांचा स्पर्श, याला काय म्हटलेलं? अशुचीभूत संस्पर्श. तर अशा प्रकार अपवित्र पदार्थांचा स्पर्श म्हणजे फॉर एक्झाम्पल जे कंटेजियस डिसीजचं जे स्प्रेड आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे आणि तिथं आपण हात लावला आणि तोच हात म्हणजे तो जो स्पर्श आहे त्याला इथे आपण म्हणू शकतो अशुचीभूत संस्पर्श. तर अशा प्रकारे स्पर्शनेंद्रियाचा मिथ्यायोग, अतियोग आणि अयोग आपला बघून झालेला आहे. तर हे काय झाले आपले, हे सगळे काय होते? असात्मेंद्रियार्थ संयोग, म्हणजे इंद्रिय व इंद्रियार्थांचा जो अहितकर संयोग आहे त्याचे आपण प्रत्येक इंद्रियानुसार काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. त्यानंतर प्रज्ञापराध, जे दुसरा प्रकार आहे हेतूचा, तो प्रज्ञापराध. रेफरन्स आहे चरक सूत्रस्थान 11/39 ते 41 श्लोक. ह्याच्यामध्ये प्रज्ञापराध म्हणजे काय सांगितलेलं आहे की जे कर्म आहे त्याचा असात्म्य योग म्हणजे अहितकर योग, म्हणजे चुकीच्या अहितकर असं कर्म करणे म्हणजे प्रज्ञापराध. आता कर्म म्हणजे काय त्याच्यासाठी बघूया पहिला, की कर्म म्हणजे काय की कर्म हा वाक मन शरीर प्रवृत्ती ही, म्हणजे काय की बोलणे किंवा मनाचं जे काहीतरी विचार करणे किंवा शरीराच्या हालचाली करणे, ह्या तिन्हींना कर्म असं समजायचं, असं सांगितलेलं आहे. तर त्यांचा अतियोग, अयोग आणि मिथ्यायोग म्हणजे प्रज्ञापराध, बरोबर. कर्माचा असात्म्य योग म्हणजे प्रज्ञापराध. मग कर्म म्हणजे काय की बोलणे किंवा मनाने विचार करणे किंवा शरीराने हालचाल करणे, ह्याला कर्म म्हटलेलं आहे. मग ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जर काय चुकीचं आपण करत असू तर ते असात्म्य योग येणार. मग त्याचे पण 3 टाईप्स आहेत. अतियोगमध्ये काय आहे की वाणी मन शरीर चेष्टांची अतिप्रवृत्ती, म्हणजे सतत बडबड करत राहणे किंवा
सातत्याने विचार करणे म्हणजे मनाचं अतिप्रवृत्ती झाली, किंवा सतत हालचाल करत राहणे, शांत कधीच न बसणे, तर हे झाली शरीरचेष्टांची अतिप्रवृत्ती झाली. तर अशा प्रकारे प्रज्ञापरामध्ये पहिला अतियोग झाला, बरोबर. त्यानंतर अयोग. अयोग म्हणजे काय, की काहीच न करणे, बसून राहणे, किंवा काही विचारच न करणे, किंवा काहीच न बोलणे. तर हे सगळं झालं अयोगामध्ये येणार आहे प्रज्ञापराच्या. आणि मिथ्यायोग म्हणजे काय, की जे वेग धारण करायला सांगितलेलं आहे त्याचं उदिरण करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पोट साफ होत नसेल तर बळजबरी प्रयत्न करून करून ते साफ होण्यासाठी प्रयत्न करणे, किंवा काहींना सवय असते की म्हणजे शिंक येत नाही आहे तरीसुद्धा काहीतरी तपकीर वगैरे होऊन शिंका काढणे, किंवा आपलं तोंडामध्ये बोट घालून उलटी काढणे. तर हे काय झालं, वेगांचं उदिरण झालं. आणि वेगांचं धारण हे दोन्ही मिथ्यायोगामध्ये येतात. म्हणजे आता युरिनला आलेलं आहे आणि तटवून धरणे, किंवा मलाचा वेग आलेला आहे आणि तो तटवून धरणे, म्हणजे जे वेग अधारणीय वेग सांगितलेला आहे त्यांचं धारण करणे, हे सुद्धा मिथ्यायोगमध्ये येतं. आणि काही वेगांचं वेग आलेले नसताना त्याचं उदिरण करणे, म्हणजे त्याचं ते वेग होण्यासाठी ताकद लावणे, ते हे दोन्ही मिथ्यायोगामध्ये येतात. त्यानंतर विषम प्रकारे जे ह्याच्यामध्ये मिथ्यायोगामध्ये येतात विषम स्खलन, गमन, पतन, म्हणजे विषम प्रकारे पडणे, पळणे, किंवा चालणे, चुकीच्या प्रकारे चालणे, अंगप्राणीदान करणे, अंगप्रदूषण, किंवा प्रहार, किंवा चुकीच्या प्रकारे मसाज करणे, मर्दन करणे, प्राणोपरोध म्हणजे जास्त वेळ श्वास रोखून धरणे म्हणजे प्राणोपरोध, संक्लेशन म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास देणे म्हणजे स्वतःला मारून घेणे, अहिताचरण, पापकर्म, किंवा ब्रह्मवध. तर हे सगळे जे कर्म आहेत ही सगळी मिथ्यायोगामध्ये येतात प्रज्ञापराच्या. त्याप्रकारे हा दुसरा टाईप बघितलेला आहे आपण हेतूचा. पहिला हेतू होता असात्मेंद्रियार्थ संयोग, दुसरा हेतू आहे प्रज्ञापराध, त्याच्यामध्ये पण अतियोग, अयोग आणि मिथ्यायोग असे 3 आपण उपप्रकार बघितलेले आहेत. त्यानंतर तिसरा प्रकार सांगितलेला आहे परिणाम. परिणाम म्हणजे काय, काल. जे काल आहे कालादिकांचा असात्म्य संयोग, तो काय काय आपण बघू. रेफरन्स आहे चरक सूत्रस्थान 11/42. तर कालादिकांचा असात्म्य योग म्हणजे काय, की ज्या काळात ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ते न होणे. मग त्याचे पण 3 टाईप्स दिलेत, अतियोग होणे, अयोग होणे आणि मिथ्यायोग होणे. म्हणजे अतियोग म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल ऋतू घेतले आपण. आता ज्या ऋतूमध्ये ऋतूची आपली लक्षणं सांगितलेली आहेत, आपण बघितलेले आहे फर्स्ट इयरला, की उन्हाळ्यात ऊन पडायला पाहिजे, पावसाळ्यात पाऊस पडायला पाहिजे, हिवाळ्यात थंडी लागायला पाहिजे. तर ही काय झाले, की त्या त्या ऋतूंचे स्वलक्षणे झाले, स्वऋतू लक्षणे झाले. तर ते जे कायमचं जे प्रमाण आहे, नेहमीचं जे नॉर्मल नॅचरल प्रमाण आहे त्याच्यापेक्षा अतिमात्रेत होणे, हा झाला अतियोग. ते जे त्या त्या ऋतूनुसार जे व्हायला पाहिजे त्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी असणे. म्हणजे उन्हाळ्यात खूपच कमी ऊन पडलं, उन्हाळाच नव्हता काहीतरी, किंवा उन्हाळ्यात ऊन पडलंच नाही, हिवाळ्यात थंडी वाजलीच नाही, किंवा पावसाळ्यात पाऊसच नाही पडला, तर हा अयोगामध्ये येणार आहे, बरोबर. आणि मिथ्यायोग म्हणजे काय, की जो ऋतू आहे त्या ऋतूमध्ये जे व्हायला पाहिजे ते सोडून दुसऱ्या ऋतूची लक्षणं दिसणे, म्हणजे विपरीत ऋतू लक्षणे दिसणे म्हणजे मिथ्यायोग झाला. स्वऋतू लक्षणांच्या ऐवजी विपरीत ऋतूचे लक्षणं दिसणे. तर ह्याचे काही एक्झाम्पल आहेत. जसं काय आहे, की हेमंतामध्ये थंडी असते, शैत्य. अतियोग म्हणजे काय होणार, की जास्त प्रमाणात थंडी पडली हेमंत ऋतूमध्ये तर तो अतियोग होणार. अल्प प्रमाणात शैत्य झालं तर काय, हेमंत ऋतूमध्ये तो हेमंत ऋतूचा अयोग होणार, काळाचा अयोग होणार. आणि मिथ्यायोगामध्ये काय होणार, की हेमंत ऋतू चालू आहे आणि जर गरमी पडली किंवा तिथं पाऊस पडत असेल सातत्याने तर हा काय होणार आहे, मिथ्यायोग होणार आहे.
तेच ग्रीष्म ऋतूमध्ये अतियोग म्हणजे अतिउष्ण, म्हणजे खूप कडक एकदम ऊन पडलं किंवा खूप टेम्परेचर राईज झालं तर तो अतियोग होणार आहे. काहीच जर गरमी पडली नाही ग्रीष्म ऋतूमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये तर तो अयोग झाला. आणि जर उन्हाळ्यामध्ये जर थंडी चालू झाली किंवा पाऊस सारखा पडायला लागला तर तो मिथ्यायोग झाला. वर्षा ऋतूचं उदाहरण झालं तर अतियोगमध्ये खूपच पाऊस, जसं मागच्या वर्षी कमी वेळेत अतिप्रमाणात पाऊस पडला तर हा काय झाला, वर्षा ऋतूचा अतियोग झाला. अयोग म्हणजे काय की पावसाळ्यात जेवढा ठराविक ज्या त्या रिजननुसार पाऊस पडत असतो तर तेवढ्या प्रमाणात पाऊस पडलाच नाही, खूप कमी पडला किंवा पाऊसच आला नाही तर हा झाला अयोग. आणि पावसाळ्यात जर पाऊस सोडून उन्हाळ्यासारखी जर वातावरण झालं, उन्हाळ्यासारखं किंवा थंडीसारखं वातावरण झालं तर तो काय झाला, मिथ्यायोग झाला. तर अशा प्रकारे हा परिणाम आहे त्याचा, अतियोग, अयोग आणि मिथ्यायोग आपण बघितलेला आहे. हे झालं एक वर्गीकरण त्रिविधमधलं, असात्मेंद्रिय अर्थ संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम. आता त्याच्या पुढचं वर्गीकरण आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये रेफरन्स आहे माधव निदान पहिला 1/5 त्या 5व्या श्लोकाच्या टीकेमध्ये हे सगळे वर्गीकरण आलेले आहेत. दोष व्याधी उभय हेतू भेदाच स त्रिविधा, जे 3 प्रकारचे ह्या वर्गीकरणामध्ये, त्रिविध वर्गीकरणामध्ये 3 प्रकारचे हेतू सांगितलेले आहेत. एक दोष, दुसरं व्याधी आणि तिसरं उभय हेतू, असे 3 भेद सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 बाय 1 आपण बघूया. तर पहिला आहे दोष हेतू. सेम माधव निदान 1/5च्या टीकेमध्ये रेफरन्स आलेले आहेत. श्लोक असा आहे, दोष हेतवो यथा चय प्रकोप प्रशम निमित्ता यथर्तु उत्पन्ना मधुरादी रसा. जे दोष हेतू म्हणजे काय की जे वातादी दोष आहेत, वात पित्त कफ, त्यांचं जे चय प्रकोप आणि प्रशम होतो ह्या अवस्थांना जे कारणीभूत हेतू सांगितलेले आहेत, जे आपण बघितलेले आहेत ऑलरेडी, फर्स्ट इयरला पण बघितलेले आहे आणि आता पण बघितलेले आहेत रोगनिदानमध्ये. तर ते जे हेतू आहेत त्यांना दोष हेतू म्हटलेला आहे. तर त्यांना दोष हेतूच का म्हणायचं, कारण म्हणजे त्या गोष्टींमुळे, त्या आहार असेल, विहार असेल किंवा ऋतू असेल किंवा विशिष्ट रस सांगितलेले असतील तर त्यामुळं काय होतं, त्याचं सेवन केलं की विशिष्ट दोषांचीच वृद्धी होते. म्हणजे पुढे एक्झाम्पल दिल्यावर तुम्हाला कळेल की, आता खाली एक्झाम्पल दिले आहेत बघा, जसं मधुर आम्ल लवण रसात्मक द्रव्य सेवन केलं तर काय होणार आहे, कफाचा प्रकोप होणार आहे, बरोबर. आता कफ प्रकोप झाल्यानंतर कफजन्य कुठलाही व्याधी होऊ शकेल, विशिष्ट व्याधी निर्माण होईलच असं नाही आहे, म्हणजे स्पेसिफिक व्याधी निर्मिती नाही आहे. व्याधी निर्मिती होणार पण स्पेसिफिक व्याधी अमुक मधुर आम्ल लवण रसानं पिणसच होईल किंवा कासच होईल किंवा श्वासच होईल असं स्पेसिफाय नाही आहे. पण ह्या 3 रसांमुळे कफाचा प्रकोप होणार, म्हणजे दोष स्पेसिफिक आहे, स्पेसिफिक दोषाचीच वृद्धी होते पण व्याधीची निर्मिती होत नाही आहे. स्पेसिफिक व्याधी निर्मिती होते कुठलाही, म्हणजे होऊ शकतो, स्पेसिफिक व्याधी निर्माण निश्चित हाच व्याधी निर्माण होणार आहे असं ह्याच्यामध्ये ह्या दोषांमध्ये नसतं आहे. म्हणजे ह्यांचं काय की निश्चित ह्यांचा संबंध कुणाशी आहे, दोषांशी आहे, व्याधीशी नाही आहे, म्हणून ह्यांना दोष हेतू असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून उदाहरण आहे, तिक्त कटू कषाय रसात्मक द्रव्य घेतलं किंवा वर्षा ऋतू असेल तर त्यांनी वातप्रकोप होऊ शकतो. कटू आम्ल लवण रसात्मक द्रव्य असतील किंवा ऋतूंमध्ये शरद ऋतू असेल तर त्याच्यामुळे पित्त प्रकोप होतो. तर हे काय झाले, हे स्पेसिफिक दोष हेतू झाले. याच्यामुळे विशिष्ट व्याधी किंवा निश्चित स्वरूपाचा एखादा कुठला तरी व्याधीच निर्माण होईल असं नाही आहे. कुठलाही म्हणजे पॉसिबिलिटीज, एनी पॉसिबिलिटी आहे, त्याच्यामध्ये बरेच पॉसिबिलिटीज आहेत की अमुक व्याधी होऊ शकतो, दुसरा व्याधी होऊ शकतो, तिसरा व्याधी होऊ शकतो, पण विशिष्ट एक व्याधी उत्पन्न होईल असं याच्यात स्पेसिफिक नाही आहे. पण दोषांचं स्पेसिफिक आहे की वसंत ऋतूमध्ये कफाचाच प्रकोप होणार नॅचरली, शरद ऋतूमध्ये विशिष्ट पित्तच दोष वाढणार, तर त्याच्यामुळे यांना दोष हेतू असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो टाईप आहे तो व्याधी हेतू आहे.
सेम माधवनिदान पहिला अध्याय 5व्या श्लोकाच्या टीकेमध्ये हे आलेलं आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट हे जे हेतू आहेत त्याच्यामध्ये कसं आहे, विशिष्ट दोष वाढतील असं नाही आहे, पण विशिष्ट व्याधी उत्पन्न होऊ शकतो या हेतूंमुळे, म्हणून यांना व्याधी हेतू म्हटलेला आहे. म्हणजे त्या हेतूंचं सेवन केल्यावर वाताचा किंवा पित्ताचा किंवा कफाचाच प्रकोप होईल असं स्पष्ट नाही आहे. कुठलाही दोष वाढेल, पण व्याधी मात्र स्पेसिफिक विशिष्ट व्याधीच उत्पन्न होणार. उदाहरण बघूया आपण त्याचं. जसं मृत्तिका भक्ष्य म्हणजे माती खाल्ल्यानंतर, मातीचं सेवन केल्यामुळं पांडुरोगाची उत्पत्ती होणार आहे, बरोबर. मग आता ती माती जर कशा स्वरूपाची असेल, कशा रसाची असेल तर वात दोष वाढू शकेल. जर लवण रसाची असेल तर पित्त दोष वाढू शकेल. आणि मधुर रसाची माती असेल, त्याचं सेवन केलं तर कफ दोष वाढू शकेल. म्हणजे काय, इथं वात पण दोष वाढू शकतो, पित्त पण वाढू शकतो, कफ पण वाढू शकतो मातीच्या सेवनामुळे. म्हणजे इथं स्पेसिफिक विशिष्ट दोषाचा संबंध नाही आहे. पण कुठलाही दोष वाढला तरीसुद्धा पांडुरोग होणार आहे. म्हणजे विशिष्ट हा एकच रोग त्याच्यापासून उत्पन्न होणार आहे, त्याच्या सेवनापासून. म्हणून इथं काय आपल्या लक्षात येतं की हेतू आणि विशिष्ट व्याधी यांचा निश्चित संबंध आहे. त्यामुळे ह्यांना व्याधी हेतू म्हटलेला आहे. पुढं आहे उभय हेतू. तिसरा प्रकार काय सांगितलेला आहे, उभय हेतू. आता उभय हेतूंमध्ये काय आहे की ज्यांचा विशिष्ट दोषांची पण निश्चित संबंध असतो आणि विशिष्ट व्याधीशी सुद्धा निश्चित संबंध असतो. म्हणजे ज्या हेतूंचं सेवन केल्यामुळं पर्टिक्युलर तोच दोष वाढणार आणि स्पेसिफिक तोच व्याधी होणार, असं ज्यांच्यामध्ये आहे. म्हणजे दोन्ही व्याधी पण ठरलेलाच असतो आणि दोष पण ठरलेलाच असतो, त्यांना इथं म्हटलेलं आहे उभय हेतू. रेफरन्स आहे माधवनिदान 1/5, त्याच्या टीकेमध्ये दिलेला आहे. तर उभय हेतू म्हणजे काय की जे हेतू विशिष्ट दोषांना प्रकोपित करून विशिष्ट व्याधीची उत्पत्ती करतात. म्हणजे इथं दोष पण फिक्स आहे आणि व्याधी पण फिक्स आहे. त्याचं उदाहरण आपण बघूया. जसं इथं वरती आलेलं हस्त अश्व उष्ट्र गच्छत अश्नतश्च. म्हणजे काय की हे जे हत्ती उंट घोडा ह्यांच्यावरून फिरणे, ह्याच्यामुळं काय होणार आहे, वात दोष वाढणार आहे, बरोबर. म्हणजे हत्ती उंट आणि घोड्यावरून फिरल्यामुळे वात दोष होणार आहे, स्पेसिफिक वातात दोषाचा प्रकोप होतो. आणि त्यासोबत जर विदाही अन्नपान केलं आपण तर त्याच्यामुळे काय होणार आहे, पित्त आणि रक्त दूषित होणार आहे. म्हणजे हे दोन्ही हेतून काय झाले, दोष स्पेसिफिक झालेले आहेत, बरोबर. पण ह्या दोन्ही हेतूंचं एकत्रित सेवन केलं तुम्ही तर वात रक्त हा विशिष्ट व्याधीच उत्पन्न होतो. म्हणजे इथं दोषदृष्टी पण स्पेसिफिक आहे, बरोबर. म्हणजे हत्ती उंट घोड्यावरनं फिरल्यामुळे वात दोष वाढणार म्हणजे स्पेसिफिक झाला, आणि विदाई अन्नामुळे पित्त आणि रक्त हे पण स्पेसिफिक झालेलं आहे पित्त दोषाबद्दल पण ह्या दोघांचं सेवन केल्यामुळं म्हणजे वात पित्त तर वाढणारच आहेत, पण त्याच्यासोबत स्पेसिफिक वात रक्त हाच व्याधी होणार आहे. आमवात होणार नाही आहे, वात रक्तच होणार आहे. म्हणजे इथं पण व्याधीशी पण त्याचा निश्चित संबंध आहे आणि दोषांशी पण त्याचा निश्चित संबंध आहे. त्यामुळे ह्यांना काय म्हटलेलं आहे, उभय हेतू म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे वर्गीकरण झालं. व्याधी हेतू दोष हेतू, व्याधी हेतू आणि उभय हेतू अशा 3 प्रकारचे हे वर्गीकरण झालं त्रिविध वर्गीकरणामध्ये. आता ह्याच्या पुढचं वर्गीकरण आपण बघणार आहे ते द्विविध वर्गीकरण. म्हणजे 2 प्रकारचं वर्गीकरण, 2 प्रकारांचं इथं वर्गीकरण आहे हेतूंचं. तर ह्याच्यामध्ये एव उत्पादक व्यंजक भेदाच द्विधा, म्हणजे 2 प्रकारचं जे वर्गीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे उत्पादक आणि दुसरा आहे व्यंजक. असे 2 प्रकारचे हेतू सांगितलेले आहेत. रेफरन्स आहे माधवनिदान 1/5 याच्या टीकेमध्ये. तर त्यातलं आपण 1 बाय 1 बघूया. उत्पादक हेतू म्हणजे काय, माधवनिदान 1/5 टीका रेफरन्स आहे. तत्र उत्पादको यथा हेमंत जो मधुर रसा कफस्य, म्हणजे हेमंत ऋतूमधला जो मधुर रस सेवनामुळे जे कफाचा संचय होणार हा झाला उत्पादक हेतू. म्हणजे एखादा व्याधी उत्पन्न होण्यासाठी मूळ सुरुवात
कारणीभूत उत्पन्न करणारा जो हेतू आहे त्याला उत्पादक हेतू म्हटलेला आहे. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये वरती जे हेमंत ऋतूमधला जो मधुर रस सेवन दिलेला आहे त्याच्यामध्ये काय आहे की कफाचा प्रकोप होणार वसंत ऋतूमध्ये आणि पुढे जाऊन व्याधी होणार फ्युचरमध्ये, बरोबर. आता तो व्याधी जर पकडला तर त्याचा हेतू काय येणार आहे, वसंत ऋतूमधला एन्व्हायरमेंट येणार नाही आहे. मूळ कारण काय येणार आहे, त्याची उत्पत्ती का झाली की बाबा हेमंत ऋतूमध्ये त्या व्यक्तीनं मधुर रसाचं जास्त सेवन केलं होतं, त्याच्यामुळे कफाचा संचय झाला आणि त्या कफाचा संचय झाल्यामुळे पुढं फेवरेबल ॲटमॉस्फिअर मिळाल्यामुळे प्रकोप होऊन रोगोत्पत्ती झाली, म्हणून ह्याला उत्पादक हेतू म्हटलेला आहे. त्याचंच फ्लोचार्टमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे बघा. हेमंत ऋतूमधला मधुर रस त्याचं सेवन केल्यामुळे फ्युचरमध्ये जाऊन कफजन्य व्याधी होणार आहे. मग ह्या कफजन्य व्याधीचा हेतू जो आहे तो मूळ उत्पादक हेतू कुठला येणार आहे, मधुर रस सेवन येणार आहे हेमंत ऋतूमधला. म्हणजे त्या हेतूचं सेवन झाल्यानंतर मग कफाचा संचय होणार आणि मग तो पुढं वसंत ऋतू आल्यानंतर जे हेमंत ऋतूमधला संचित कफ आहे त्याचा प्रकोप होऊन कफजन्य व्याधी होणार. एवढे सगळे इव्हेंट्स आहेत, पण ह्या सगळ्या इव्हेंट्सनंतर जो रोग कफजन्य व्याधी होणार आहे त्याचं मूळ उत्पादक कारण जे आहे ते हेमंत ऋतूमधला मधुर रस सेवन आहे, म्हणून त्याला आपण उत्पादक हेतू असं म्हणायचं. त्यानंतर दुसरा टाईप आहे व्यंजक हेतू. माधव निदान 1/5 त्याच्या टीकेमध्ये ह्याचा रेफरन्स आलेला आहे. व्यंजको यथा तस्यैव कफस्य व्यंजको वसंते सूर्यसंतापः इति. म्हणजे व्यंजक हेतू म्हणजे काय, व्यंजकचा अर्थ काय, प्रेरक किंवा प्रेरणा देणारा किंवा रोगाच्या व्यक्तीस कारणीभूत असणारा. रोगाची व्यक्ती म्हणजे काय की जेव्हा डिसीज एक्सप्रेस होतो. म्हणजे आता इथे जे एक्झाम्पल दिलेलं आहे जे वसंत ऋतूमधला सूर्यसंताप, म्हणजे आपण मगाचं जे एक्झाम्पल बघितलेलं आहे त्याच्यामध्ये काय होतं, हेमंत ऋतूमध्ये मधुर रसाचं सेवन केलेलं आहे त्यामुळे संचय झालेला आहे, पण रोग उत्पत्ती तेव्हा झालेली आहे का, नाही झालेली आहे, बरोबर. मग कालांतराने काय झालं, पुढं जेव्हा वसंत ऋतू येईल तेव्हा प्रखर सूर्यप्रकाश चालू होतो, म्हणजे सूर्याचा संताप चालू होतो. त्याच्यामुळे काय होतं, हा जो संचित असलेला कफ आहे हेमंत ऋतूमधल्या मधुर रस सेवनामुळे त्याचं काय होतो, प्रकोप होतो. म्हणजे काय झालं, इथं प्रेरणा कोणी दिली, वसंत ऋतूमधल्या सूर्यसंतापाने प्रेरणा दिली, किंवा वसंत ऋतूमधला सूर्यसंतापामुळे काय झालं, जो कफाचा प्रकोप आहे त्याचं म्हणजे त्याची व्यक्ती झाली, म्हणजे त्याची लक्षणे उत्पन्न झाली आणि का अनुषंगाने काय की लगेच व्याधी उत्पन्न झाला तर तो व्याधी वसंत ऋतूमध्ये उत्पन्न होणार आहे. म्हणजे व्याधी व्यक्त होणार आहे वसंत ऋतूमध्ये. कुठल्या कारणांमुळे, तर ह्या सूर्यसंतापामुळे. म्हणून ह्याला व्यंजक हेतू म्हटलेला आहे. म्हणजे प्रेरक किंवा व्याधीच्या रोगाच्या व्यक्तीस म्हणजे एक्सप्रेस होण्यासाठी जो कारणीभूत आहे असा, त्या हेतूला व्यंजक हेतू असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हेतूंचं वर्गीकरण आपण बघितलेलं आहे. अजूनसुद्धा वर्गीकरण आहे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आजच्या लेक्चर पुरतं आपण इथेच थांबूया. थँक्यू.